महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कोणत्या महिलेला उपमुख्यमंत्रीपदी बसवलं जात आहे, त्या म्हणजे सुनेत्राताई पवार. मित्रांनो, जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये आपलं प्रशासन हरवलं, आपले नेते हरवले. मित्रांनो, स्वर्गीय अजितदादा पवार हे बारकाईने लक्ष घालायचे प्रत्येक गोष्टीमध्ये. सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचा बॉन्ड वेगळा होता आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी कुठेतरी भरून काढण्यासाठी सुनेत्राताई पवार यांच्यावरती विश्वास टाकण्यात आला. मित्रांनो, त्यांनी आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे. परंतु काही मूर्ख लोकं त्यांच्यावरती टीका करत आहेत. ते म्हणत आहेत त्यांना राजकीय अनुभव नाहीये. तुम्ही विचार करा मित्रांनो, जी व्यक्ती अजित पवारांसोबत एवढ्या वेळ राहिलेली आहे, सर्व प्रशासनातला बारकाईने अभ्यास अजितदादा करायचे आणि त्यांच्यासोबत राहून त्या सगळ्या गोष्टी या सुनेत्राताईंनी आत्मसात केलेल्या आहेत. ही व्यक्ती जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसत असेल, तर कुठल्याही प्रकारची हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं, एक असं सुशिक्षित व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभणार आहे,